बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर सुखदेव कांबळे आज रोजी जालन्या जिजाऊ जिल्ह्यातून सिंदखेड जिजाऊ जिल्ह्यातून येता खरंच या रोडना पंढरपूरला वारीला जाणारे आपले जे महाराष्ट्रातले तमाम शेतकरी रोज मजूर बेरोजगार सर्व माऊलीच्या पाया पडायला जातात, दर्शनाला जातात। अत्यंत इकडे मी लक्ष दिलं की मला वाटलं इथं दिंडी का काहीच आहे की बघ काय चला त्याची आग्या पाजू या उद्देशाने मी बघितलं असता इथं खरंच शेतकरी जालना ते नांदेड या महामार्गाच्या नजीकवाले रोड शेजारचे शेतकरी 66 दिवस झाले उपोषणला बसलेले आहेत। काही शेत्या ढकसळून समजा शेत्या दूर वाहून गेल्या तरी आमदार खासदार सर्व मंत्र्या समजा पाय न केल्या, पण त्याच्या आतापर्यंत कोणता जबाब नाही की इथलं देतो आम्ही का तिथलं देतो का शांत बसा का काय बसा। ते खरंच आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आणि विठ्ठल चरणी मी प्रतिज्ञा करतो की या अशा गेंड्याच्या कातड अंगावर घेतलेल्या तमाम संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आणि आमदार खासदारांना खरंच या पावसाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्याची खरंच दशा आणि या लोकांना दिशा कोणती दाखवायची हे कळवलं पाहिजे आणि शेतकऱ्यावर झालेला जो अन्याय लागला तो जाणून बुजून करायला लागले का काय हे बी आज विठ्ठल चरणी मी प्रतिज्ञा करतो आणि या लोकांना सद्बुद्धी देव आणि खरंच या शेतकऱ्याकडे लक्ष देव ही माझी विठ्ठल चरणी प्रतिज्ञा करतो आणि मी माझे 2 शब्द बोलतो। आणि जर या शेतकऱ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही तर आमच्या बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही काय करू आम्ही काही सांगता येणार नाही, पण हे शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये म्हणून आम्ही यांच्या शेतावरती जीवन जगतो। बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जे बी मजूर वर्ग आहेत हे तर मजूर रस्त्यावर उतरतील आणि शेतकरी रस्त्यावर उतरतील तर तुम्हाला पुढची जी दिशा आहे तुम्हाला लय बोलण्यात काही फायदा नाही, पण तुम्ही आता या शेतकऱ्याला जबाब या हिवाळी अधिवेशनात सांगितलं पाहिजेत आणि तोंड खोललं पाहिजेत एवढी मी ईश्वर चरणी विठ्ठल चरणी तथागता चरणी प्रतिज्ञा करतो आणि यांना सद्बुद्धी देव या आषाढी एकादशीच्या तमाम संबंधित मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देव हीच विनंती करतो।